पंचायत समिती जुन्नर यांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं आज आपल्या असलेल्या देवळे गावामध्ये आपले असलेले तीनही उमेदवार, त्यामध्ये आपल्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार सुनीताताई रोहिदास बोराडे, बारव गणाच्या उमेदवार नीलमताई अजिंक्य घोलप, त्याचप्रमाणे तांबे गणाच्या उमेदवार कमलताई बाळासाहेब शेळकंदे, या तीनही उमेदवारांच्या या देवळे गावच्या सभेच्या निमित्तानं आज या काळभैरवनाथाच्या प्रांगणामध्ये आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं सर्वप्रथम स्वागत करत असताना खरं तर आमच्या झनकू भाऊने अतिशय चांगल्या भावना या ठिकाणी मांडल्या, पण या भावना मांडत असताना आता आपल्या सगळ्यांना सवय झाली. मोरे साहेब, निवडणूक आली की दोन गोष्टी होतात याची आपल्या प्रत्येकाला जाणीव आहे. ती एक गोष्ट अशी होती का दोन्ही उमेदवारांची एकमेकांवर टीका टिप्पणी चालू होती, आणि दुसरी गोष्ट अशी होती का दोन्ही उमेदवार मी कसा चांगला आणि मी कसा विकास करणार भागासाठी एवढं सांगत राहतात. पण गेले 25 वर्षाचा आपण सगळे मंडळी एकदा विचार करा. तो विचार असा करा, विकासाचा आलेख आपण आपल्या सर्वांसमोर एकदा मांडा, ठेवा. आलेल्या उमेदवाराला विचारा. आता विरोधक समोरच्या उमेदवाराला विचारणार आहेत आमच्या उमेदवाराला की तुम्ही काय केलं. अरे बाबांनो, आता पहिलीच संधी त्यांना आपण देणार आहे आणि तुम्ही विचारता तुम्ही काय केलं. अरे 10 वर्ष ही माऊली, कोरोना काळापासून आम्ही सगळे मंडळी पाहतोय. आपलं घरदार पुण्याला सोडले, देवळे गावामध्ये जी आपली माती आहे, जी आपली भूमी आहे विक्रम भाऊ, तिथे ही माऊली 2 मुलं शिक्षण घेत आहेत. नवरा कामाच्या निमित्तानं पुण्याला आहे. हे सगळं सोडून भागामध्ये आली. केवळ भागाची आणि या समाजाची तळमळ तिच्या मनामध्ये होती. आणि काल तुम्ही तिच्यावर अर्ज करताय. काही बाया आदिवासी समाजाच्या आहे का? तिचा दाखला खरा आहे का? आणि एका बाजूला तुम्ही आदिवासी समाजाची तळमळ दाखवता. आणि जी बाई आदिवासी समाजासाठी रखडते, जी झटते, आणि काल मला ताईंचं खरोखर एक वाक्य पटलं की मी हरू पडू जिंकू काही होऊ, पण इथून पुढे या मातीसाठी मी काम करणार आहे. हे वाक्य खऱ्या अर्थाने आपण नोंद घेण्यासारखं आहे. खरं तर हे तिन्ही उमेदवार आज निलम काम करते. आमच्या खामगाव गावामध्ये 2300 मताचं गाव आहे. या भागामध्ये, या गटामध्ये सांगली साहेब सगळ्यात मोठं गाव आहे, सगळ्यात जास्त मतदारसंख्या असलेलं गाव आहे. साहेब, अटीतटीच्या लढतीमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आमचे आदरणीय दशरथ शेठ आहेर आहेत. त्यांच्या 3-4 टर्म त्यांच्या घरामध्ये सदस्यपद आहे, सरपंच पद आहे. आणि ही सगळी मंडळी आपल्या सोबत आहे. आमच्या गावाने एक मुखाने त्या निमित्तानं पाठिंबा दिला, कारण चांगले उमेदवार त्या ठिकाणी या व्यवस्थेमध्ये आले पाहिजे. ज्यावेळेस आमच्यासारखा माणूस इथं भाषण करतो ना, आमच्या प्रत्येक माऊलींनी विचारलं पाहिजे आम्हाला 25 वर्षात का पाणी मिळालं नाही, आमच्या विकासाचं काय झालं. आज दर्यावाडीमध्ये ज्यावेळेस कोरोनाच्या काळामध्ये आम्ही आलो, काही लाईट नव्हती. स्वातंत्र्याच्या नंतरचा काळ आहे आपला. आज माणूस चंद्रावर गेलाय आणि आमच्या दर्यावाडीत लाईट नाही. गबाले साहेब, दुर्दैवाची गोष्ट आहे. कोण करणार या सगळ्या गोष्टी. त्या दर्यावाडीमध्ये लाईट नेण्याचं काम त्या निमित्तानं आम्ही मंडळींनी पाठपुरावा केला आणि तिथं लाईट गेली. आम्ही रस्ता मंजूर केला. काही अडचणी असतील पण तो रस्त्याचं काम त्या निमित्तानं पूर्ण होईल. खाली घोटमाळचा रस्ता त्या निमित्तानं आम्ही हातामध्ये घेतला. अनेक अडचणी आल्या, पण हे सगळं करतो कोणासाठी. दर्यावाडीमध्ये आमचं घर आहे, आपल्या जनसामान्य माणसांसाठी. तसं समोरच्या उमेदवारांनी आल्यानंतर एक काम या ठिकाणी सांगायचं. बाकी कमिशनवर गिरणी दिल्या त्याच्यावर मी जास्त बोलणार नाही, कारण सुरुवातीलाच आम्ही ठरवले की जास्त टीका टिप्पणी करायची नाही. आणि पक्ष बदल, आता काल परवाच्या सभेत म्हटले यांनी आमच्याच लोकांनी पक्ष सोडला. अरे बाबांनो, तुम्ही किती किती वेळा काय काय कारण देऊन बाळासाहेब पक्ष सोडलेत, याची सगळी उदाहरणं सगळ्या नोंदी आमच्याकडे आहेत. म्हणजे धरणात पोटबंधारे करायचे म्हणून पक्ष बदलला. वारे पट्ट्या पोटबंधारे झाले का? म्हणजे आम्हाला महिलांच्या डोक्यावरचा हंडा खाली घ्यायचा आहे म्हणून पक्ष बदलला. आला हंडा खाली. काय जलजीवनची आपली अवस्था आहे. एवढ्या मोठ्या स्कीम झाल्यात. शासनाने 12-12, 15-15, 20-20 कोटी रुपये दिलेत का नाही दिले? आलेत का तुमच्या गावाला? कामं झाली का व्यवस्थित? इथं आवाज उठवला जात नाही. कारण भांडणारा काय, जिथं फक्त ऍक्सिडेंट होतो वाणी साहेब, मोरे साहेब, तिथं फक्त जायचं. अहो, तिथला पंचनामा पोलीस करणार आहेत ना. तिथं तुमची गरज आहे का? आरडाओरडा मी केलं. अरे पोलीस आहेत बाबा, त्याला पोलीस त्यांचं काम करणार आहेत, पोलीस मदत करून देणार आहेत. उलट तू आरडाओरडा केल्यामुळे एखादा क्लेम इन्शुरन्स मिळणार असतो, तो मिळत नाही त्या कुटुंबाला. मिळतो. आज आमच्या इथं धरणात माणूस बुडाला साहेब. 3 दिवस मी पाण्यात.
हे मासे आले. आमच्या बाया रंजनात आहे मला वाटते ना, आमच्या बाया उठल्या म्हणले निक हे फोटो व्हिडिओ तू करू नको. अहो काय, शेवटी त्या कुटुंबाची तळमळ आपण समजून घेतली पाहिजे. झालं, पोटबंधारे विषय संपला. नंतर म्हणले केळी मानकेश्वरचा पूल करायचा आहे. मस्त गाडी जाते हो पुलावरून, आता जाते काय सगळे आपण मस्त शॉर्टकट नाही तिकडं. काय चाललंय आता, अनेक गोष्टी बोलण्यासारख्या, पण पहिल्या सभेत काय सगळं मला बोलायचं नाही. पण तुम्हाला एक विनंती करायची, सगळे अनुभव आपण घेतले, आता एकदा या तिन्ही उमेदवारांचा अनुभव घ्या, त्यांना संधी द्या. कारण तुम्ही सगळी मायबाप आहे, तुमच्या आशीर्वादाने संधी जर मिळाली तर निश्चितप्रमाणे या भागाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विकासाच्या दृष्टीने देवळे गावच नाही, या भागाच्या दृष्टीने आपण एक चांगला डीपीआर तयार करू, चांगला प्लॅन तयार करू. याचं कारण म्हणजे विद्यमान आमदार शरददादा सोनवणे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही सगळी माणसं त्या निमित्तानं आज आपल्याला त्या ठिकाणी मदत करणार आहे. आणि मग त्या माध्यमातून जे जे काही प्रश्न प्रलंबित असतील ते सोडवण्याचा निश्चितप्रमाणे प्रयत्न त्या निमित्तानं करू. आणि अशीच शेवटपर्यंत साथ आणि आशीर्वाद, कितीही लोक तुमच्याकडे आली आणि काही तुमच्या डोक्यात घालण्याचा प्रयत्न केला तरी डोक्यात घ्यायचं नाही. कारण इथं बसलेली महिला, इथं बसलेला पुरुष, ही शेवटी आपण सगळे इथं का आले? तुम्ही का आले? आपण माणुसकीच्या धर्मातून जोडले गेलेलो आहे, माणुसकीच्या नात्यातून जोडले गेलेलो आहे. शेवटी शेवटपर्यंत काही जात नाही. माणुसकी नावाची गोष्ट शेवटपर्यंत लक्षात ठेवा आणि ती शेवटपर्यंत आपण जपण्याचा प्रयत्न करा. आमच्या या तिन्ही उमेदवारांना, आपल्या या तिन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी विजय करण्याचा निर्धार या कारभाराच्या मंदिरात आपण करू, असा शब्द या ठिकाणी आपल्या सर्वांना देत असताना आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.